संत नामदेव विश्वसंत नामदेव। सर्वांना जय नामदेव। संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते। त्यांचे आडनाव रेळेकर असे होते। ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते। त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्य रचले। शीखांच्या गुरु ग्रंथ साहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते। त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत। नरसी नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार 2019 साली झाला। भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले। वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामदेवाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होते। आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती। संत नामदेव प्रत्यक्ष विठ्ठलाच्या कटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते। संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली। भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले। दामाशेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती। दामाशेट्टींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता, म्हणजे ते शिंपी होते। यांच्या अगोदरच्या 7व्या पिढीतील पुरुष यदुशेठ हे सात्विक प्रवृत्तीचे भगवत भक्त होते। सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी नरसी नामदेव हे संत नामदेवांचे जन्मगाव होय। नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात शके 1992 इसवी सन 1270 कार्तिक शुद्ध एकादशीस रोहिणी नक्षत्रास रविवारी झाला। संत नामदेवांना 80 वर्षाचे आयुष्य लाभले। त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले। त्यांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली। संत गोरा कुंभार यांच्याकडे तेरढोकी येथे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता। याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबा काकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मत प्रदर्शन केले होते। या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरु म्हणून लाभले। पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे 4 पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता। त्यांच्या कुटुंबात एकूण 15 माणसे होती। स्वतःला नामयाची दासी असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या। संत नामदेवाची अभंगगाथा सुमारे 2500 अभंग प्रसिद्ध आहेत। त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना सुमारे 125 पदे केली। त्यातील सुमारे 62 अभंग नामदेवजी की मुखबानी शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत। संत नामदेवांनी आदी समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील 3 अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे। कीर्तनात अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे, यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते। नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग अशी त्यांची योग्यता होती। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते। भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला।
प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील शब्द कीर्तन व महाराष्ट्रातील वारकरी कीर्तन यात विलक्षण साम्य आहे. घुमान पंजाब येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास लडविष्णुस्वामी केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होते. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. संत शिरोमणी असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते. भगवत भक्तांच्या व साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी शके 1272 शनिवारी 3 जुलै 1350 पंढरपूर येथे पांडुरंग चरणी विलीन झाले.